हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईटचं रुटीन. तर रात्रीसाठी ना मी आज बनवत आहे बघा शेपूची भाजी आणि तांदळाची भाकरी. त्याचबरोबर बघा केळीचं शिकरण बनवणार आहे आणि चपातीही बनवणार आहे. दुपारची थोडीशी डाळ आहे आणि भात आहे, त्याच्यामुळं आता काही मला डाळ भात बनवावं लागणार नाही आहे. पण मुलांसाठी ना रोज डाळ भात बनवावाच लागतो, तर आज मात्र ते बनवावं लागणार नाही आहे मला. तर असो, इकडे बघा मी शेपू व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. चांगली 3-4 पाण्याने धुवून घ्यायची. काय होतं माहिती आहे का, शेपूला माती पण असते आणि काही किडे वगैरे पण असतात त्याच्यावर. आळ्या नसतात पण किडे असतात छोटी छोटी, जे आपल्याला काय दिसत नाही आहेत. तर चांगली ना 4 पाण्याने धुवून घ्यायची बरं का भाजी. तर असं बघा मी भाजी मस्त धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आणि बघा इकडं ना मी पापड घेतलेले आहे तळण्यासाठी. तर हे पापड आहे ना, मी इथं जे माझ्याकडे जे मार्केट आहे ना छोटंसं, तर तिथून मी हे पापड घेतले होते. तांदळाचे पापड आहेत ते आणि खूप छान आहेत आणि छोटे छोटे आहेत. ज्याच्यामुळं काय होतं माहिती आहे, हे छोटे पापड असतील ना, तर आपलं जे तेल लागतं ना तळायला, ते आपण थोडंसं जरी तेल घेतलं ना, तर थोड्याशा तेलात पण आपण भरपूर पापड तळू शकतो. आणि बघा जे तांदळाचे पापड असतात ना, त्याला तेल जास्त लागत नाही बरं का. म्हणजे ते जास्त तेल तेल पित नाहीत तांदळाचे पापड. तर मला तर जास्त ना हे तांदळाचे आणि उडदाचे असे 2च पापड आवडतात खाण्यासाठी पण. आणि विहानलाही ना तांदळाचेच पापड आवडतात आणि माझ्या मिस्टरांना आणि स्वीटूला ह्या दोघांना ना उडदाचे पापड आवडतात. तर इकडं बघा मी घेतलेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी. तर जे पापड उरून जे तेल उरलं होतं ना, जास्त होणार होतं ते भाजीसाठी, तर मी ना ते साईडला काढून ठेवले. म्हणजे तेच तेल आहे ना, मी जरा माझ्या चपात्या बनवण्यासाठी पण मी तेच तेल वापरणार आहे आता. तर बघा शेपूची भाजी बनवण्यासाठी बघा, पहिलं तर ना तूर डाळ किंवा मसूरची डाळ तुम्हाला जी पण आवडेल ना, तर ती डाळ आहे ना भिजवून घ्यायची. पाण्यामध्ये धुवून स्वच्छ भिजवून ठेवायची. नाही भिजवली तरी चालेल, पण धुवून घ्या लक्षात नसेल तर. आणि बघा तेलामध्ये मी फक्त जिरं, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची बस एवढंच टाकायचं. आणि ते व्यवस्थित तळलं की त्याच्यामध्ये टाकायचं आपलं शेपूची भाजी, जी चिरलेली असते, आपण कट करून ठेवलेली असते ती. तर आणि ती ना थोडीशी बघा थोडीशी वाफवू द्यायची. ती जरा नरम पडली ना की मग त्याच्यामध्ये टाकायची आपली जी डाळ असते ना, म्हणजे मुगाची किंवा मसूरची डाळ. मी तुरीची डाळ जास्त वापरत नाही. आता बघा माझ्या गावी ना एक वेगळ्या पद्धतीने पण केली जाते, तुरीची डाळ वापरून पण केली जाते शेपूची भाजी. पण तशी भाजी ना इथे माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्याच्यामुळं मी ती करत नाही. असं कधी होतच नाही. खूप मोस्टली असे रेअर कपल असेल की त्यांच्या घरी दोघांच्याही खाण्यापिण्याच्या आवडी सेम असतील असं. तर तसंच माझ्याकडे आहे. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत खाण्यापिण्याच्या पण. तर बघा शेपूची भाजी टाकल्यानंतर ती थोडीशी नरम पडली ना की मग टाकायची आपली जी डाळ आहे ती. तर आज मी ना ह्याच्यामध्ये वापरलेली आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ टाकली आणि थोडंसं हलवून घेतलं आणि त्याला झाकून पाणी टाकायचं थोडंसं, कारण ते शिजण्यासाठी पाणी लागतं बरं का. एवढं पाणी सुटत नाही शेपूच्या भाजीला. तर थोडंसं पाणी टाकायचं. इथेच माठाची वगैरे भाजी असती ना, तर पाणी टाकायची गरज पडली नसती. पण शेपूच्या भाजीला, मेथीच्या भाजीला मी ना पाणी टाकतेच थोडं तरी. ते कारण ते डाळ पण शिजायला पाहिजे आणि भाजी पण व्यवस्थित शिजली पाहिजे. तर असो, इकडं भाजी शिजते, ती दुसऱ्या गॅसवर ठेवली. तोपर्यंत मी इकडं ना चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ॲक्च्युली झालेलं काय, सकाळी ना चुकून आईनं ना म्हणजे आईला भाकरी बनवायची होती. तर म्हणजे आई बोलली की मी स्वतःच बनवते, एकच भाकरी बनवायची आहे. कारण माझं काल ना संकष्टी होती. एकच भाकर बनवण्यासाठी आईनं पीठ घेतलं. तिला लक्षातच आलं नाही की गव्हाचं पीठ कुठलं आणि ज्वारीचं कुठलं, म्हणून तिने चुकून गव्हाचं पीठ मळलं. तर मी म्हटलं ते राहू दे, म्हणून मी ते काय केलं, ते जे सकाळी पीठ मळलेलं होतं ना तेच होतं ते, आणि त्याच्या मी संध्याकाळी चपात्या बनवलेल्या होत्या. तर बघा माझ्या चपात्याही झाल्या बनवून. त्या थोड्यासंच पीठ होतं, तेवढ्याच्याच मी चपात्या घेतल्या बनवून. आणि बघा मी आता इकडं घेतलेले आहे ते तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी. आता तुम्ही मोस्टली बघा माझ्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल, मी चपाती किंवा ज्वारीची भाकरी माझ्याकडे जास्त बनलेली असते.
तर आज बघा तुम्ही बघा तांदळाची भाकरी मी कशी बनवते. आता ही जी मी भाकरी बनवते ना ती मी गरम पाण्यात उकड घेऊन म्हणजे गरम पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही बघितलं असेल. तांदळाची भाकरी बनवताना कधीही ना असं गरम पाणीच घ्यायचं, त्याच्यामुळं काय होतं ही भाकरी ना नरम राहते बराच वेळ. जर तुम्हाला दुपारी ही भाकरी खायची असेल, सकाळी बनवून जर दुपारी खायची असेल तर मात्र गरम पाणीच घ्या, कारण थंड पाण्यात जर तुम्ही भाकरी मळलं पीठ तर त्याची भाकरी ना कडक होते पापडासारखी. म्हणून आहे ना कधी पण जर तुम्हाला दुपारसाठी जर भाकरी बनवायची असेल तांदळाची आणि तुम्ही जर सकाळी बनवत असाल तर गरम पाणीच घ्या. तर बघा मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि हे पीठ ना खूप चिकट असतं, परातीला चिटकून बसतं बरं भाकरी वगैरे बनवताना. तर आपण कसं चपातीला कसं पीठ मळून घेतो तसं आधीच पीठ मळून घ्या, त्याच्यामुळं काय होईल ना ते सारखं सारखं आपल्याला जी भाकरीची जी प्लेट आहे ना ती सारखी साफ नाही करावं लागणार आपल्याला. तर बघा असो इकडं मी मस्त गोळे बनवून घेतले भाकरीचे आणि बघू शकता तुम्ही मी तांदळाची भाकरी कशी बनवते आणि माझा स्पीड बघा कसा आहे तो. माझा स्पीड तांदळाच्या भाकरीलाही खूप छान आहे, मला खूप छान बनवता येते तांदळाची भाकरी. तर बघू शकता तुम्ही कशी टम्म फुगते तांदळाची भाकरी. आणि माझ्या मोस्टली ना पातळ असतात भाकरी बरं का, दोन्ही ज्वारीचीही आणि तांदळाचीही. तुम्ही बघू शकता पापडासारखी एकदम ट्रान्सपरंट दिसत असेल तुम्हाला माझी भाकरी, तर रिअलमध्येही तशीच असते ती पातळ भाकरी माझी आणि नरम राहते बरं का ही दुपारपर्यंत भाकरी. आणि बघा खरं तर ना ही भाकरी मला तांदळाची भाकरी मलाही मी जेव्हा कोकणात आली ना राहिला तेव्हा मी ट्राय केली ही आणि मला खरंच खूप आवडली मला ही भाकरी. तुम्ही हिरव्या भाज्या असतात ना बघा, तांदळाची भाकरी बघा मोस्टली ना शेपूची भाजी, परत मेथीची भाजी, माठाची भाजी ह्याच्यासोबत खूप छान लागते. त्याचबरोबर बघा तुम्ही वाल किंवा बिरडा हे भाज्या जर तुम्ही ऐकल्या असतील तर त्याच्यासोबतही ही जी भाकरी आहे ना ती खरंच खूप 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 छान लागते. मला तर प्रचंड आवडते, तुम्हीही ट्राय करून बघा, खूप छान लागते बरं का. परत बघा कडधान्याच्या भाज्या असतात आपल्या, वाटण वगैरे टाकलेले असतात ना, तर त्या भाज्यासोबत पण खूप छान लागते ही भाकरी. आता तसं बघायला गेलं तर ज्वारीची भाकरी ना आपली तुम्ही आता मी तर नॉनव्हेज खात नाही पण तुम्हाला सांगते चिकन मटनसोबत मोस्टली खाल्ली जाते. परत बघा आपल्या ज्या सुक्या भाज्या असतात म्हणजे मेथी शेपू ह्याच्यासोबत बी खाल्ली जाते, घेवड्याची भाजी असते, गवारीची भाजी असते त्याच्यासोबत पण खातात. पण काय असतं माहिती आहे का, एक वेगळं कॉम्बिनेशन असतं बघा प्रत्येक. तसं आता मला कुठलं कॉम्बिनेशन आवडतं की तांदळाच्या भाकरीसोबत माठाची भाजी, बिरडा आवडतो, वाल आवडतो, परत शेपू मेथी ह्या पण भाज्या मला ह्याच्यासोबत आवडतात तांदळाच्या भाकरीसोबत. आणि विहानला तर एवढी आवडते ना, तो म्हणजे काय भाकरी करायला घेतली ना तेव्हापासून ना तो फक्त सुकी भाकरीच खायला चालू करतो, एवढी त्याला तांदळाची भाकरी आवडते. आणि त्याच्यासाठी म्हणूनच मी ना कधी पण आहे ना मी तांदूळ आहे ना एक्स्ट्रा दळून घेते, कारण त्यालाही खूप आवडते ही भाकरी म्हणून. आता बघा त्याचा जन्मच कोकणात झाला आहे त्याच्यामुळं त्याला हे आवडतंच. तर असो बघा इकडं मी सगळं काही जेवणाचं घेतलेलं आहे आणि इकडं ना माझ्या मिस्टरांना मी जेवण दिलेलं आहे. तर बघा मी आज बनवलं होतं शेपूची भाजी, तांदळाची भाकरी, चपाती, शिकरण आणि डाळ भात आणि पापड तळलेले आहेत. तर स्वीटू बघा शिकरण चपाती कशी छान खाते बघा. आपण बघा कधीही मुलांना ना एकटं जेवण भरवू नका, आपल्यासोबतच जेवायला घ्या. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, मुलं ना घरातल्यांची कॉपी करतात आणि मुलं शिकतात की कसं म्हणजे खायचं वगैरे, आपले मम्मी पप्पा कसे खात आहेत किंवा आपले आजी आजोबा कसं खात आहेत हे ते कॉपी करत असतात, ऑब्झर्व करतात आणि निरीक्षण करूनच ते खायला शिकतात. तर बघा असो इकडं बघा आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळं काही मी उचलून परत किचनमध्ये आणलेलं आहे आणि मी घेतलेलं आहे किचन साफ करण्यासाठी. तर कुकरच्या दुपारी शिट्ट्या झालेल्या ना त्याचं थोडंसं भाताचं जे आहे ते मागच्या ना स्टाईल्सवर उरलेलं, तर ते ना मी आता थोडंसं घासून त्याला पुसून घेतलं. त्याचबरोबर बघा किचनही पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि लगेचच हातासारखं ना मी ते भांडे वगैरे सगळं काही घासून घेते. माठाच्या पाठीमागं ना खूप कचरा पडलेला असतो आणि आपण काही बनवतो ना तर ते उडालेलं असतं पीठ वगैरे. आणि बघा मुलं जेव्हा प्लेट वगैरे आणून देतात त्याच्यामध्ये बघा उष्ट असतं मुलांचं जेवण उरलेलं, तर ते लगेचच काढायचं आणि आपण जी पिशवी, आता मी तर माझ्याकडं पिशव्या असतात प्लास्टिकच्या ना त्याच्यामध्ये रोजच्या रोज जे असतं ना ते
भरून ठेवते आणि रोज संध्याकाळी मी जेव्हा जेवण झालं ना तेव्हा मी खाली जाते, तर तेव्हा ते मी ना खाली आमच्या इथे खाली डस्टबिन असतात, तर तिथे मी टाकून येते. तर बघा बोलत बोलत माझी ना इकडं भांडी पण झालेली आहेत सगळी बघता बघता. जी चाकू वगैरे आहे ना घासताना थोडंसं काळजीपूर्वक घासत जा, कारण हाताला लागतो. आता मला झालेली आहे सवय, त्याच्यामुळं मला काही वाटत नाही. आणि बघा अजून एक सांगते तुम्हाला की जेव्हा तुम्ही कुकर घासताना तर तुम्ही एक ना आपला जो ब्रश असतो दात घासण्याचा तो एक एक्स्ट्रा ब्रश ठेवत जावा, म्हणजे नवीन ब्रश वापरलेला नको. तर तो ब्रश ठेवत जावा. ते काय होतं माहिती आहे का त्याच्यामुळं की आपण जे कुकरच्या साईडला शिट्टी वगैरे असते ना त्याच्या बाजूला जे असतो ना हँडल, तिथं ना घाण बसलेली असते, डाळीचं पाणी किंवा तांदळाचं पाणी वगैरे बसलेलं असतं ना तर ते ना ब्रशने व्यवस्थित काढता येतं. तुम्ही बघू शकता मी नेहमीसाठीच रोज रोज ब्रशने घासते, त्याच्यामुळं काय होतं शिट्टीमध्ये किंवा साईडला ना अशी घाण बसत नाही. तर असं बघा कढईमध्ये मी ते पापड तळल्यामुळं ना तर कढई जरा घाण झालेली, तर त्यालाही थोडंसं जरा आज मला घासावं लागलं. आणि तवा बघू शकता तुम्ही माझा सेंटरमध्ये ना तुम्हाला काळा दिसत असेल, कारण त्याचं कारण सांगते. मी मध्ये घासतच नाही, जास्त वरवर घासते, कारण मध्ये तवा आहे ना खूप हलका आहे माझा, आणि तो जर मी घासून पूर्ण काढून टाकलं ना तर मात्र चपाती पूर्ण किंवा भाकरीमध्येच जळणार आणि साईडची मात्र तशीच राहील. त्याच्यामुळं मी ना तो साईडने मात्र व्यवस्थित असं घासून घेते. तर असो इकडे बघा माझी भांडी वगैरे झालेली आहेत घासून, आणि माझा बेसिनही मी क्लीन केलेला आहे. आणि जी कपडा आहे ना जो आपण किचन वगैरे पुसतो तोही रोजच्या रोज धुवून घ्यायचा. आणि त्याच्याचबरोबर बघा मी लगेचच तो कचरा आहे ना जो जमा झालेला होता ते सगळं काढून मी ना घेतलेलं आहे. आता थोडंसं तो जरा आवरलं ना माझं की मग मी लगेच रात्री ना थोडं खाली फिरण्यासाठी जाते, तेव्हा तो मी कचराही खाली घेऊन जाते, म्हणजे कचराही टाकणं होतं आणि थोडंसं आपली शतपावली पण होते बघा. तर इकडं ना विहान जेवल्यानंतर पाणी पिलं नव्हतं, तर त्याला मी थोडं पाणी पी बोलत होते. त्याला रोज सांगावं लागतं पाणी पी म्हणून. छोटू तशी ना थोड्या वेळाने येऊन पाणी पिते, पण विहानला ना थोडं लक्ष द्यावं लागतं. तर असो बघा इकडं चालू आहे आमच्या छोटूचा डान्स. तर तुम्ही ऐकत असाल ती काय बोलते की जर गर्ल्स दिसली ना तर छोटं असेल तर ते माझं, छोटा बॉईचं असेल तर दादाचं, किंवा मोठा कोणी असं मोठे जर डान्स करत असतील तर ते पप्पाचं, आणि कोणी साडी घालून डान्स करत असेल तर ते मम्माचं. असं तिचं एवढं डीप ऑब्झर्वेशन असतं की आता काय सांगू तुम्हाला. असंच असतं तिचं रोजचं, काहीतरी गप्पा मारत असते ती. छान वाटतं पण ऐकायला, लहान मुलांचं खूप कौतुकच वाटतं. आणि मी तर त्याची आई मम्मी आहे मी, आणि मला तर खूपच कौतुक वाटतं. तर असो इकडं बघा माझं अंथरूणही पडलेलं आहे, झोपण्याची तयारी चालू आहे माझी. आणि इकडं विहानला घेऊन ना मी गपचूप खाली जाणार आहे कचरा टाकण्यासाठी, कारण स्वीटू अजिबात चालत नाही. तिला खाली घेऊन गेलं ना तर ना धड माझं वॉक होणार आहे ना, खाली जायला व्यवस्थित भेटणार आहे, म्हणून मी तिला घरातच ठेवून जाणार आहे. तर असो आजचा व्लॉग्स मी इथंच थांबवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग्स ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.